तर आणखी एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज भंडाऱ्यामध्ये सभा होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा होणार आहे। साकोलीतल्या गजानन महाराज मंदिराच्या मैदानात या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे। अधिक माहिती घेऊयात, गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते इथे झालेली आणि मवियाची जय्यत तयारी झाली आहे राहुल गांधींच्या सभेसाठी। नक्कीच राहुल गांधी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचार सभा थोड्याच वेळात सुरू होत। आपण ही गर्दी या ठिकाणी बघतो। मंचावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ॲडव्होकेट आमदार अभिजित वंजारी सह सगळे नेते पोहोचलेले आहे। मी तुम्हाला गर्दी एकदा दाखवतोय। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात ही प्रचार रॅली होत असून विदर्भातली पहिली प्रचार रॅली आहे। पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या 5 जागांवर हे मतदान 19 तारखेला मतदान होत आहे। महायुतीकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झालेल्या आहे, परंतु राहुल गांधी यांची ही पहिली सभा आणि मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। साकोलीच्या संत गजानन महाराज मैदानात ही सभा होत आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक जे आहे ते या सभेला उपस्थित झालेले आहे। पावसाचं वातावरण आहे, असं असतानाही लोक जे आहे ते या सभेत आलेले आहे। डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी ही सभा होत आहे आणि संयुक्त सभा आहे असं म्हटलं जात आहे, कारण याच ठिकाणी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची साकोलीत सभा आहे भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी। आणि आता या ठिकाणी राहुल गांधी जे आहे ते थोड्याच वेळात या ठिकाणी साकोलीत येणार आणि त्यांची प्रचार सभा जी आहे ती सुरू होणार आहे। नाना पटोलेच्या होम ग्राउंडवर एकूणच ही निवडणूक आहे, त्यामुळे उमेदवार प्रशांत पडोळे असले तरी नाना पटोले स्वतः या ठिकाणी ठाण मांडून आहे आणि त्यामुळे जनता काय फैसला करणार, कारण की सिटिंग आमदार आहे भाजप, खासदार आहे भाजपचे आणि भाजपनेही ताकद लावलेली आहे आणि इकडनं काँग्रेसनेही मोठी ताकद नाना पटोलेच्या होम पिचवर या ठिकाणी लावलेली आहे। थोड्याच वेळात ही सभा सुरू होईल। नक्कीच, आणि ही पहिली सभा अर्थातच राहुल गांधी यांची होतीये महाराष्ट्रातली आणि डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या विरुद्ध सुनील मेंढे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि साकोलीमधल्या या सभेकडे अर्थातच सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण राहुल गांधी काय बोलतात, परिवारवादावरती आतापर्यंत मोदींनी बराच घणाघात केलाय, त्यावर आता राहुल गांधी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।